आज मी बनवणार आहे सुकं बोंबील बटाटा. त्यासाठी तेलामध्ये आलं मिरची वाटून टाकली आहे. आलं लसूण परतले की कांदा घालणार आहे. कांदा पण परतून घेणार. कांदा परतला की लगेचच टोमॅटो घालणार आहे. टोमॅटो थोडा परतून झाला की हे बोंबील आणि बटाटा घालणार आहे. पण बोंबील बटाटा 2 मिनटं परतून घेतला आहे. हिंग घातलं आहे. तर लगेचच लाल तिखट घालणार आहे. हळद थोडी, मीठ चवीनुसार, गरम मसाला आणि आता हे सगळं परतून घेणार आहे. आता याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे थोडं आणि कैरी घालणार आहे. परतून घेणार. बोंबलाचा इवसपणा जाण्यासाठी 2 कोकमं घालणार आहे आणि आता हे झाकून ठेवणार आहे. हे झाकून मी 10 मिनटं शिजून घेणार आहे बोंबील. तर 10-15 मिनटं झाली ते तर उघडून बघते. मस्त झालं आहे, छान. तर आपण कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घालून असं मस्त ढवूया. छान झालं. आता मी दाखवते काढून तुम्हाला. काढून दाखवते.